मतदारसंघामध्ये गेल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून 2 दिवसात राजकीय निर्णय घेणार खासदार ओमराजे निंबाळकरांची भूमिका। पवनराजेंना नेमकं कुणी मारलं, ओमराजेंचा संतप्त सवाल। पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त। पद्मसिंह पाटलांसह सर्व 9 आरोपी निर्दोष। पुराव्यांअभावी सगळ्यांची मुक्तता। वडिलांच्या हत्या प्रकरणाच्या निकालावर ओमराजे निंबाळकरांची निराशा। निकालावर हायकोर्टात जाऊन दाद मागणार, ओमराजेंची भूमिका। पवनराजेंचा निकाल येताच एकनाथ शिंदे फोनवर बोलत कोल्हापुरातल्या कार्यक्रमातनं निघाले। निकालासंदर्भात फडणवीस शिंदेंची गृहमंत्री अमित शहांशी चर्चा। हायकोर्टात दाद मागणार असल्याचं आश्वासन। आधी शिवसेनेचे 2 गट होते। शिंदेंचं नाव घेताना गट म्हणावं लागायचं, पण आता एकच शिवसेना। गृहमंत्री अमित शहांनी ठाकरेंना डिवचलं। सहा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचा दौरा। खासदारांच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंचा पहिलाच दौरा। उद्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरेंचा दौरा। देशात आणि राज्यात सत्ता भाजपची आहे, मग खासदार शिंदेंकडे का जात आहेत? खासदारांच्या फुटीवरून राज ठाकरेंचा सवाल। यामागे शहांची तर खेळी नाही ना, शंका केली उपस्थित। उद्या होणाऱ्या नीट फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये नीट परीक्षा केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था। सीसीटीव्हीच्या माध्यमातून परीक्षा केंद्रांवर करडी नजर। नीटच्या पेपरफुटी प्रकरणानंतर सुद्धा प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरूच। फेरपरीक्षेसाठी नागपुरातील विद्यार्थ्याला अबुधाबीमधलं परीक्षा केंद्र आलं। चूक लक्षात येताच केली दुरुस्त। विद्यार्थ्याला नागपुरातील मेडिकल कॉलेज केंद्राचं हॉल तिकीट केलं जारी। परभणीच्या मानवतमध्ये हनुमान मंदिराचा सभा मंडप अचानक कोसळला। 5 जणांचा मृत्यू। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 22 ते 23 जणांना बाहेर काढल्याची माहिती। मंडप कोसळण्याचं कारण अस्पष्ट। मुंबईत बीकेसीतल्या जिओ सेंटरमध्ये सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवतीचा शाही विवाह सोहळा। दिग्गज राजकीय नेत्यांसह बॉलिवूड सेलिब्रिटीजचीही हजेरी। इराणकडून हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद, तर इस्रायलनं लेबनॉनवर हल्ले केल्यानं इराणचा निर्णय।